हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल क्रिएटिव्ह वाईज बाय भाग्यश्री. तर चला, आज मला बनवायची होती इडली फक्त 2 जणांसाठी. तर मी बाहेरूनच इडलीचं बॅटर जे असतं ते मागवलेलं होतं. आधी गॅसवर इडलीच्या भांड्यात मी पाणी गरम करायला ठेवून दिलेलं आणि इडलीच्या बॅटरमध्ये मी थोडं पाणी, कारण ते खूप घट्ट झालेलं होतं, त्याच्यामुळे मी त्याच्यात थोडंसं पाणी आणि थोडं मीठ ऍड केलेलं. थोडं मीठ आणि पाणी ऍड केल्यानंतर मी त्याला ते थोडं मिक्स करून घेतलं, जेणेकरून ते पूर्ण एकजीव होऊन जाईल सर्व मिश्रण. आणि थोडं फेटून घेतलेलं ते सर्व मिश्रण जे होतं इडलीचं ते बॅटर. चला, तर आपलं इडलीचं बॅटर तयार होतं झालेलं होतं, पाणी पण गरम होत होतं. तर मग मी इडलीच्या ज्या प्लेट्स होतात त्यांना थोडंसं ऑइल लावून घेतलं. गरम झालेलं होतं पाणी, तर मी आता प्लेट्स आधी इडलीच्या भांड्यात ठेवल्या आणि नंतर त्याच्यावर इडलीचं बॅटर ऍड केलेलं, जेणेकरून किचन ओट्यावर जास्त घाण होत नाही किंवा जे इडलीचं बॅटर आहे ते टाकताना सांडलं जात नाही आणि किचन ओटाही जास्त खराब होत नाही. त्याच्यामुळे नंतर आपल्याला तो किचन ओटा आवरायलाही कंटाळा येतो आणि जास्त मेसी किचन ओटा इडली बनवण्याचा दिसतो तसा दिसत नाही. चला, तर आता दोघं प्लेट्स मध्ये माझं इडली बॅटर ऑलमोस्ट सर्व टाकलं गेलेलं आहे आणि आता मी वरती झाकण त्याचं लावून 15 ते 20 मिनिटं स्टीम करेल. तिकडे इडली ठेवली होती गॅसवर, तेवढ्यात मी इकडे चटणी तयार करण्याची सुरुवात केली. आधी मी कढीपत्ता, नंतर कोथिंबीर, नंतर 4-5 हिरव्या मिरच्या अशा मिक्सर मध्ये टाकून घेतलेल्या. माझी खूप सोपी पद्धत आहे चटणी करायची, कारण ही कमी सामानामध्ये खूप टेस्टी चटणी बनते. याला जास्त सामान पण लागत नाही. मी विदाउट तडकावाली चटणी बनवते. जर आपल्याला आवडत असेल तर तडका देऊन पण बनवली असेल, पण जेवढं बिना तडक्याची टेस्ट देते तेवढी तडक्यावाली टेस्ट देत नाही. थोडं सॉल्ट ऍड करून आणि थोडा खोबऱ्याचा किस पण ऍड करायचा, किंवा एखाद्याला शेंगदाण्याची कूट पण टाकायची आवडते ते पण तुम्ही टाकू शकता. पण खोबऱ्याची किसची जी चटणी असते तिची टेस्ट खूप छान लागते इडली सोबत. खोबऱ्याचा किस आपण किसलेला ओला नारळाचा पण चालतो किंवा कोरड्या नारळाचा पण चालतो. आपल्या मर्जीवर ते डिपेंड आहे की आपण कोणता ऍड करायचा आहे ते. पण ह्या पद्धतीने चटणी केली तर खूप सोपी पद्धत पण आहे आणि फास्ट पण होते. दोघं ऍट ए टाइम गोष्टी होऊन जातात. एकी साईडला इडली, एकी साईडला चटणी, आणि खूप कमी सामान लागत असल्यामुळे ही आपल्या घरातच अवेलेबल असतात ह्या गोष्टी जास्तीत जास्त करून. मला ती थोडीशी कोरडी वाटत होती, मी परत पाणी ऍड केलं. आणि जी आपण इडलीसाठी चटणी बनवतो ती थोडी पातळच केलेली चांगली असते, कारण ऑलरेडी इडली खाताना ती घट्ट असते. त्याच्यापेक्षा मग आपण चटणी पातळ केली तर ती टेस्ट अजून चांगली लागते. इडली सोबत एकदम घट्ट असलेली चटणी टेस्ट देत नाही, त्याच्यामुळे मी पाणी जास्तीचं ऍड केलेलं, जेणेकरून चटणी जी असेल ती पातळ होईल, खूप घट्ट होणार नाही. कारण ऑलरेडी इडली ही कोरडी असते खाण्यासाठी, त्याच्यासोबत चटणी कोरडी झाली तर ते खूप कोरडं लागतं. एकदा मिक्सर मधनं परत ग्राइंड केल्यानंतर मी त्याच्यात थोडं दही ऍड केलेलं, 2-1 स्पून दही ऍड केलेलं. आपण जेवढी चटणीची क्वांटिटी असते त्या हिशोबाने दही ऍड करायचं. जास्तीत जास्त 2 ते 3 स्पून, आणि जर चटणी जास्त असेल तर आपण त्या हिशोबाने आपली दहीची क्वांटिटी वाढवायची. चला, आता दही ऍड केलं गेलं आहे चटणीमध्ये. त्याच्यानंतर खूप एकदम कमी वेळेसाठी मिक्सरवर फिरवायचंय. जस्ट सुरू करून बंद केलं तरी चालेल, कारण खूप फिरवल्यानंतर ते दहीचं लोण्याचा टेस्ट येऊ लागते. त्याच्यामुळे आपण खूप कमी मिक्सरमध्ये फिरवून लगेच बंद करायचं. झाली आपली चटणी तयार. आता मी ती एका बाउलमध्ये काढून घेत आहे. ही चटणी टेस्ट पण खूप छान लागते. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मला तडका द्यायचा तर तुम्ही थोडस तेलात लसूण, जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकून थोडासा तडका देऊ शकतात. पण बिना लसूण टाकली तर ती चटणी जास्तीत जास्त टिकते, तुम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत सुद्धा खाऊ शकतात. चला, तर आपली आता इडली पण इकडे रेडी झालेली आहे.
बघा किती छान स्पॉन्जी आणि फुलून आलेली आहे. आता ती मी काढून घेत आहे आणि थोडीशी गार होऊ द्यायची. काढण्यात लगेच काढली तर ती चिकटते, पण थोडी गार होऊ दिल्यानंतर काढली तर ती चिकटत नाही प्लेट्सला इडलीच्या. त्याच्यामुळे थोडी गार होऊ द्यायची, मग आपण इडली स्पूनने काढून घेणार आहोत. चला आता आपली इडली आता गार झालेली आहे आणि मी आता ती काढून घेतलेली आहे. तर बघा किती किती नरम झालेली आहे आपली इडली, तुम्ही बघू शकता. आणि पटकन इझिली निघते पण आहे, ती खाली बिलकुल लागलेली नाही इडलीच्या याला. नाही तर आपल्याला ते खाली खूप लागलेली असते आणि ते नंतर इडलीचे भांडे धुताना पण खाली खूप काढावं लागतं आणि वेस्ट पण जाते. त्याच्यामुळे कधी पण इडली ठेवताना खाली थोडस ऑइल लावूनच ठेवावं. तुम्ही तूप पण वापरू शकता जर तुम्हाला ऑइल अवॉइड करायचं असेल तर तूप पण लावून लहान मुलांना देता येईल. तर बघा आपली इडली आणि चटणी तयार आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि अजून असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहायला माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. थँक्यू.